नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण आणखीन एक कॉम्प्युटर नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइस म्हणजेच गेटवे या ठिकाणी पाहत आहोत. सर्वप्रथम आपण त्याची डेफिनेशन पाहतोय. गेटवे इज अ नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइस दॅट कनेक्ट्स टू डिसिमिलर नेटवर्क्स टुगेदर. तर गेटवे हा वेगवेगळे नेटवर्क एकत्र जोडण्यासाठी, म्हणजे दोन वेगवेगळे नेटवर्क जर आपल्याला एकत्र जोडायचे असतील तर त्याला आपण गेटवेच्या सहाय्याने जोडू शकतो. तर पहा, एक नेटवर्क असं असेल की जे फायबर ऑप्टिक केबलच्या सहाय्याने निर्माण झालं असेल आणि एक नेटवर्क असं असेल की जे कोॲक्सल केबलच्या सहाय्याने निर्माण झालं असेल. तर या ठिकाणी हे जे काही दोन नेटवर्क्स आहेत हे वेगवेगळे नेटवर्क्स आहेत. आता हे दोन नेटवर्क्स आपल्याला एकत्र जोडायचे असतील तर अशा केसमध्ये आपणाला गेटवे हा डिव्हाइस यूज करायला पाहिजे. नेक्स्ट फिगर शोज द डायग्राम विच कनेक्ट्स द टू डिसिमिलर नेटवर्क, दॅट इज SNA अँड LAN. तर यामध्ये तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता की या ठिकाणी डिव्हाइस ए आहे, त्याच्यानंतर हा डिव्हाइस ए कोणाशी संलग्न आहे, नेटवर्कशी संलग्न आहे, आणि या ठिकाणी डिव्हाइस बी आहे की जो अनादर नेटवर्कशी संलग्न आहे. तर आता या सेंडर आणि रिसिव्हरमध्ये जे इंटरकनेक्शन होणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नेटवर्कमध्ये इंटरकनेक्शन करणं गरजेचं आहे. आणि हे जे दोन वेगवेगळे नेटवर्क्स आहेत ते इंटरकनेक्टेड झालेले आहेत. कोणाच्या सहाय्याने? गेटवेच्या सहाय्याने कनेक्टेड झालेले आहे. When to use a gateway? Okay, when the networks that must be connected are using completely different protocols from each other, a powerful and intelligent device is called as gateway is used. तर बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी दोन नेटवर्क्स आहेत, एक नेटवेअर आहे आणि एक SNA नावाचं नेटवर्क आहे. तर हे लोकल एरिया नेटवर्क आहे, तर हे SNA नेटवर्क आहे. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे केव्हा गेटवे वापरायचं आहे, तर दोन नेटवर्क जर आपण विचारात घेतोय या ठिकाणी तर ते वेगवेगळे प्रोटोकॉल जर वापरत असतील स्वतःच्या नेटवर्कमध्ये, तर SNA हा स्वतःचा एक प्रोटोकॉल वापरणार आहे की ज्याच्या सहाय्याने ह्या नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन परफॉर्म होणार आहे. तर या ठिकाणी आणखीन एक नेटवर्क जे आहे की जे स्वतःचं प्रोटोकॉल सेट वापरणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या त्या प्रोटोकॉलप्रमाणेच कम्युनिकेशन होणार आहे. तर अशा केसमध्ये आता हे दोन जे वेगवेगळे नेटवर्क्स आहेत ते आपल्याला कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी गेटवेचा वापर करावा लागणार आहे. सो व्हेन टू यूज ए गेटवे हे आपल्याला निश्चितच या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात आलं असेलच. फंक्शन ऑफ गेटवे. अ गेटवे इज अ डिव्हाइस दॅट कॅन इंटरप्रिट and translate different protocols that are used on distinct network. तर बघा, ह्या नेटवर्कमध्ये जो प्रोटोकॉल वापरण्यात आलेला आहे तो प्रोटोकॉल या नेटवर्कमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रोटोकॉलसोबत कम्युनिकेट होतो. पण कसा कम्युनिकेट होतो, तर या नेटवर्कमधनं आलेला जो डेटा आहे, या प्रोटोकॉलच्या सहाय्याने निर्माण झालेला डेटा जो आहे तो या नेटवर्कला पाठवत असताना गेटवे काय करतो, ह्या प्रोटोकॉलला समजेल अशाच भाषेमध्ये हा गेटवे या नेटवर्कमधून पाठवलेल्या डेटाचं काय करतो, रूपांतर करतो आणि मग या नेटवर्ककडे पाठवतो. सो इंटरप्रिटेशन जे आहे, ट्रान्सलेशन जे आहे हे गेटवेद्वारा पूर्ण केलं जाणार आहे. बघा, हा जर मराठी भाषिक असेल आणि हा जर कन्नड भाषिक असेल तर गेटवे या ठिकाणी काय करणार आहे, मराठी भाषिकांना जे काही वाक्यप्रचार वापरलेला आहे त्याचा तो रूपांतर कन्नड भाषेमध्ये करणार आहे आणि मगच त्या कन्नड भाषिक नेटवर्कवरती तो डेटा पाठवणार आहे. आलं लक्षात? तर गेटवे काय करतोय, एका प्रोटोकॉलमध्ये जनरेट झालेला डेटा जो आहे तो इंटरप्रिट करून दुसऱ्या नेटवर्कमध्ये की ज्या ठिकाणी वेगळं प्रोटोकॉल सेट वापरलं जाणार आहे अशा ठिकाणी तो ट्रान्सलेट करून पाठवणार आहे. गेटवेज कंप्राइज ऑफ सॉफ्टवेअर, डेडिकेटेड हार्डवेअर और ए कॉम्बिनेशन ऑफ बोथ. Gateway operate through all the 7 layers of the OSI model and all 5 layers of the internet model. तर फंक्शनचा जर आपण विचार केला तर गेटवे हा एक्झॅक्टली
एक हार्डवेअर डिव्हाइस असू शकतो किंवा एक स्पेशल सॉफ्टवेअर म्हणून देखील असू शकतो, किंबहुना तो हार्डवेअर पण असू शकतो आणि सॉफ्टवेअर पण असू शकतो, म्हणजे दोघांचं ते मिलाप असू शकणार आहे. आलं लक्षात? तर गेटवे 3 केसमध्ये येऊ शकतो, एक स्पेशल हार्डवेअर, एक स्पेशल सॉफ्टवेअर म्हणून, आणि बोथ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणून अशा 3 केसमध्ये हा डिव्हाइस येऊ शकतो. आणि गेटवे जो आहे तो ओ एस आयच्या ऑल 7 लेयर्सवरती काय करतो, काम करतो. आणि त्याचबरोबर इंटरनेट जे प्रोटोकॉल आहे, आय पी प्रोटोकॉल जे आहे त्याचे 5 लेयर्स तो काय करतो, यूज करतो. Gateway can actually converts data so that it works with an application on computer on the other side of the gateway. For example, a gateway can receive email message in one format and convert them into the another format. तर हाही देखील मुद्दा आपण ऑलरेडी पाहिलेलाच आहे की गेटवेचं फंक्शन जे आहे ते ट्रान्सलेशन आहे फ्रॉम वन नेटवर्क टू अनादर नेटवर्क. डेटा ट्रान्सफर करत असताना त्या ठिकाणी ट्रान्सलेशन परफॉर्म केलं जाणार आहे. Gateway can connect systems with different communication protocol, languages and architecture. For example, IBM network using system network administration, that is SNA, can be connected to a LAN using a gateway. तर आपण ऑलरेडी जाणलेला आहे आणि पुन्हा याचा या ठिकाणी संदर्भ आलेला आहे. बघा, या ठिकाणी आय बी एमचं नेटवर्क जर आपण विचारात घेतले की जो SNA यूज करतो, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन नेटवर्क, सिस्टीम नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन हा एक प्रोटोकॉल सेट यूज करतोय. तर याच्या सहाय्याने निर्माण झालेलं जे नेटवर्क आहे ते आपल्या लोकल एरिया नेटवर्कला कनेक्ट होऊ शकतो व्हाया दी गेटवे. तर या ठिकाणी जे काही 2 वेगवेगळे नेटवर्क्स आहेत त्यांच्या आतमध्ये वापरल्या जाणाऱ्या लँग्वेजेस असतील, त्यांचं आर्किटेक्चर असेल किंवा प्रोटोकॉल सेट असेल, हा काय असणार आहे, टोटली डिफरंट असणार आहे. तरी देखील हे 2 नेटवर्क्स एकमेकाला काय होऊ शकणार आहेत, कनेक्ट होऊ शकणार आहेत. तर मित्रांनो, मी आशा करतो की आपणाला हा गेटवे जो डिव्हाइस आहे तो कशा पद्धतीनं काम करतो हे निश्चितच समजलं असणार आहे. मी आशा करतो की आपणाला याच्यामध्ये जर आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला निश्चित कमेंट कराल, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.